नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे कार्यक्रम डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदामध्ये। मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। आणि मंडळी, चातुर्मास चालू आहे, तर कार्यक्रमाची सुरुवात करूया संत श्री तुकाराम महाराजांच्या अभंगाने। तर अभंग असा आहे, पोटी शूळ अंगी वटी चंदनाची, पोटी शूळ अंगी वटी चंदनाची, आवडी सुखाची कोण तया, आवडी सुखाची कोण तया, तैसे मज काग का केले पंढरीराया, तैसे का केले पंढरीराया, लौकिक वाया वाढविला, लौकिक वाया वाढवला। बुडा पंढरीनाथ महाराज की जय। बरोबर मित्रांनो, अभंगाची सुरुवात जशी पोटी शूळ याने झाली, म्हणजेच आपला आजचा विषय जो आहे तो पोटाशी निगडित आहे, पित्ताशी निगडित आहे, पित्ताशयाशी निगडित आहे। तर बघूया आजचा आपला विषय काय आहे। तो आजचा आपला विषय आहे पित्ताशयाचे आजार आणि त्यावरील शस्त्रक्रिया। बरोबर, आजचा विषय आहे पित्ताशयाचे आजार आणि त्यावरील शस्त्रक्रिया। आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत KM रुग्णालय मुंबईचे शल्य विशारद म्हणजेच सर्जन डॉक्टर समीर रेगे। नमस्कार डॉक्टर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात। नमस्कार नमस्कार मित्रांनो, डॉक्टरांचा थोडक्यात परिचय तुम्हाला करून देतो। आपण प्राध्यापक आहात शल्य चिकित्सा विभागाचे KM रुग्णालय मुंबई येथे। आपण दुर्बिणीद्वारे जी शस्त्रक्रिया केली जाते, म्हणजे ज्याला आपण लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया म्हणतो, त्याच्यात आपल्याला विशेष रुची आहे। शिवाय मग ती पोटाची असो, स्वादुपिंडाची असो, किंवा अंतस्रावी ग्रंथीची असो, थायरॉइडची असो, किंवा हर्नियाची असो, त्यात त्यांना खूप इंटरेस्ट आहे। शिवाय आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शोधनिबंध प्रसिद्ध केलेले आहेत। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण व्याख्यानं देखील देता। तर डॉक्टर समीर रेगे, आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कार्यक्रमात। चला शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्रीगणेश करूया। डॉक्टर समीर, पहिला प्रश्न की हे जे पित्ताशय म्हणजे काय, पित्त म्हणजे काय, आणि त्याच्या कार्याविषयी आमच्या मित्रांना थोडं सांगा। पित्ताशय हे एक अवयव आहे जे यकृत म्हणजे लिव्हरच्या खालच्या बाजूला असतं। आता लोकांचा समजूत असा असतो की ते डायरेक्ट यकृताशी निगडित आहे, पण तसं नाही। पण जी पित्त हे लिव्हरमध्ये तयार होतं आणि ते ड्युओडम नावाच्या छोट्या आतड्यामध्ये जॉईन होतं। काही भाग जो पित्ताचा असतो तो त्या पित्ताच्या नळीला एक बाहेर पाऊच सारखं असतो, ज्याला पित्ताशय म्हटलं जातं। त्याच्यामध्ये जाऊन ते कॉन्सन्ट्रेट किंवा घट्ट केलं जातं, जेणेकरून आपण तेलकट किंवा मसालेदार किंवा थोडं हेवी खाल्लं गेलं तेव्हा हेच पित्ताशय आकुंचन पावतं, जेणेकरून ते आपल्याला ते घट्ट पित्त पचनक्रियाला मदत करतं। त्यामुळे नॉर्मली जेव्हा आपण खातो तेव्हा पातळ पित्त लिव्हरकडूनच येत असतं, आणि जेव्हा आपण तेलकट किंवा मसाला गोष्टी खाणार आहोत तेव्हा त्या पचनाकरता फायद्यासाठी हे पित्ताशय काम करतं। बरं, तेलकट पदार्थांच्या पचनासाठी काम करतं। तर पित्ताशया संबंधातील, गॉल ब्लॅडरच्या संबंधातील कुठकुठल्या समस्या जास्त करून आपण समाजात पाहतो, त्याविषयी आम्हाला थोडं सांगा। खूप कॉमन म्हणजे आयदर पित्ताशयाला सूज येणे, ते कोणत्याही आजारामध्ये येऊ शकते, पण कॉमन इफ बघितलं गेलं तर पित्ताशयात स्टोन होतात, कारण पित्ताशय काम करत नाही। पित्ताशयाचा आकुंचन प्रकार कमी झाला असतो, आयदर पित्ताशयाचा कमी झाला असतो किंवा त्यातलं पित्त खूपच घट्ट झालं असतं, ज्यामुळे पित्ताशय आकुंचन होऊ शकत नाही। त्यामुळे ते कॉमन पित्ताशयाचे प्रॉब्लेम असतात। पुढचे काही प्रॉब्लेम, काही लोक फक्त पित्ताचे स्टोन असतात पण त्यांना एकही सिम्पटम नसतो, त्यामुळे ते वर्षानुवर्ष स्टोन घेऊन असतात पण त्यांना सिम्पटम नसतो। काही लोक पित्ताचा स्टोन डायरेक्टली तो पुढच्या नळीमध्ये गेल्यामुळे असतो, त्यामुळे अनेक लोक फक्त डायरेक्ट जॉन्डिसमुळे होतात किंवा कावीळमुळे। आपण स्क्रीनवर पण बघतोय। सर जर तो स्टोन पित्ताच्या जी नळी पुढे दिसते त्याच्यामध्ये गेला तर हा सर्जिकल जॉन्डिस असतो, म्हणजे नॉर्मल जॉन्डिसला फक्त पथ्य पाणी करून औषध देऊन बरं होतं। पण हा जर स्टोन खाली गेला असेल तर त्या स्टोनची ट्रीटमेंट केल्यानंतरच तो जॉन्डिस कमी होतो, त्यामुळे त्याला एक वेगळं प्रोसिजर लागू शकतं। हाच जर पित्ताचा स्टोन जर छोट्या प्रमाणात असेल आणि खाली निघून गेला आणि जिकडे आतरल जॉईन होतो त्या नळीकडे गेला असेल तर त्याच्यामुळे स्वादुपिंडाच्या नळीला त्रास होऊ शकतो। त्यामुळे पेशंट्स डायरेक्ट गॉलस्टोन पॅनक्रियाटिस जे म्हटलं जातं त्याच्यानी पण प्रेझेंट होतात। त्यामुळे पित्ताशयाचे प्रेझेंटेशन्स वेगवेगळे आहेत।
असं काही नाही की प्रत्येकाला स्टोन आहे त्यामुळे सिम्पटम्स पाहिजेत. असं काही नाही की पित्ताशयाचा स्टोन आत्ता झाला म्हणजे 2 दिवसापूर्वी झाला किंवा 2 महिन्यापूर्वी किंवा 2 वर्षापूर्वी. त्यामुळे हे सिम्पटम्स कधी येऊ शकतील. बरोबर. पण आणि काही लोक अनेक वर्षानुवर्ष विदाऊट सिम्पटम्स राहू शकतात. बरोबर. डॉक्टर समीर, आम्हाला जाणून घ्यायचं आहे की ॲसिडिटी ही फार कॉमन समस्या आहे, किंवा आपण मराठीत छान शब्द आहे पित्त खवळणे. राग आल्यावर पण आपण म्हणतो पित्त खवळतं. तर त्याचा आणि पित्ताशयाचे रोग या रिलेटेड काही संबंध आहे का याचा? पुस्तकी ज्ञानप्रमाणे जर बघितलं तर ॲसिडिटी हॅज ॲक्च्युली नो कनेक्शन विथ गॉलस्टोन्स. बरं. बट दोघांचे सिम्पटम्स साधारण नियरली एकसारखे आहेत. जर आतड्यामध्ये जर अल्सर असेल तरी ॲसिडिटी होते, आणि कारण ॲसिडिटीमुळे अल्सर होतो. बरोबर. आणि ड्युओडेनल अल्सर, पित्ताशयाचा स्टोन आणि हायटस हर्निया विल कॉमनली हॅव नियरली एकसारखे सिम्पटम्स असतात. आता प्रत्येक ॲसिडिटी आपल्या नॉर्मल पेशंट जेव्हा येतो तर मला ॲसिड झालं म्हणून सांगतो. ॲसिडिटी म्हणजे काय? काही लोकांना फक्त पोटात फुगल्यासारखं होतं, काही लोकांना अपचनसारखं होतं, काही लोकांना मळमळतं, काही काहींना खावंसं वाटत नाही, काही काहींना उलट्या होतात. त्यामुळे ॲसिडिटी प्रत्येक माणूस आपल्या परीने ती इंटरप्रिट करत असतो. हेच साधारण सिम्पटम्स जर पित्ताशयामध्ये स्टोन असतील तरी दिसतात. हेच साधारण सिम्पटम्स कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये अल्सरमध्ये पण दिसतात. हेच साधारण प्रमाण काही हायटस हर्निया पण दिसतात. त्यामुळे असं म्हणणं चुकीचं आहे की प्रत्येक ॲसिडिटीमध्ये स्टोन असेल किंवा प्रत्येक स्टोनवाला ॲसिडिटीने आपल्याला प्रेझेंट होईल. त्यामुळे ओव्हरलॅपिंग सिम्पटम्स आहेत. तर प्रत्येक पेशंटचं आपण व्यवस्थितपणे हिस्ट्री बघितली गेली पाहिजे. त्यांचा क्लिनिकल एक्झाम झाल्यानंतर ठरवलं पाहिजे की नक्की पेशंटला कशामुळे त्रास आहे. छानच डॉक्टर समीर आपल्याला छान माहिती देत आहेत. तर हे जे पित्ताशयाचे विकार याची चर्चा आपण करतो आहे, तर त्याची कारणं काय, की का होतो बाबा हा विकार? जसं मी पहिलेच सांगितलं की लिव्हरमधनं येणारा जो पित्त आहे ते काही प्रमाणात पित्ताशयात जातं आणि पित्त घट्ट केलं जातं, जेणेकरून आपण जरा थोडंसं अवघड पचायला गोष्टी आहेत त्याला ते कॉन्सन्ट्रेटेड पित्त मिळेल आणि ती पचनक्रिया सोयीस्करपणे होईल. आता जर पित्त घट्ट करायचं प्रमाण जास्ती झालं एक, किंवा पित्ताशय आकुंचन व्हायचा प्रकार कमी झाला, तर तेच जे घट्ट राहिलेलं पित्ताशयामध्ये आहे तेच ते बेसिकली ॲसिड आणि सॉल्ट्समुळे असतं. ते सॉल्ट जेव्हा कॉन्सन्ट्रेट होतात तेव्हाच पहिले ग्रेव्हल आणि नंतर मग ते स्टोन्स निर्माण होतात. तर त्यामुळे असं काही कारण नाही. काही कारणं आहेत. जेव्हा हायपोथायरॉइडमध्ये आकुंचन प्रकार कमी असतो, काही पूर्वीच्या काळी व्हेगोटॉमी वगैरे ऑपरेशन व्हायचे अल्सरसाठी, त्याच्यामुळे पित्ताशयामध्ये आकुंचन प्रमाण कमी व्हायचं. त्यामुळे काही प्रकार आहेत ज्याच्यामुळे पित्ताशयाचं मूलभूत आकुंचन प्रमाण कमी होतं. पण असं तर तुम्ही विचारलं की कोणत्या कारणास्तव होतो? नाही. पूर्वीच्या काळी शिकवलं जायचं की 40ची बाई, जाड जट्ट माणूस, भरपूर मुलं झाली, म्हणजे या गोष्टीमुळे पित्ताशय जास्ती सापडले जातात. पण साधारण आजकालच्या दिवसात मी बघतोय की पित्ताशय साधारण यंग एजमध्ये पण सापडले जातात. काही कारणं अशी आहेत की लहान मुलांमध्ये पित्ताशयाचे स्टोन्स सापडले जातात. त्याची कारणं म्हणजे काही त्याला हिमोलायटिक ॲनिमिया म्हणतात, जे आपले रक्तपेशी आहेत त्यांचा आकार बदललेला असतो किंवा त्यांचे जे आयुष्य असतं 120 दिवसाचं ते लवकर काही कारणास्तव डिग्रेड होतात आणि त्याचे जे सॉल्ट्स फायनली डिपॉझिट पित्ताशयामध्ये होतात. त्यामुळे युजली जर यंग मुलगा आला 18च्या अगोदरचा, तर त्यांनी पित्ताशय स्टोन असतील तर त्याला रक्तदोष नाही हे आपण फाइंड आउट केलं पाहिजे. कारण पेशंटला जर तुम्हाला कंप्लीट ट्रीटमेंट द्यायची असेल तर त्या रक्तदोषाची पण ट्रीटमेंट झाली गेली पाहिजे. फारच छान डॉक्टर समीर. आता सर जेव्हा वर्णन करत होते तेव्हा पुस्तकातलं ते पान समोर आलं की जिथे 3F म्हणजे फॅट, फेअर, फॅट, फिमेल, फॅटी फॅटल, फूड. तर ते वाक्य एकदम आठवलं. तर पुढचा प्रश्न असा कॉमनली वाटतं की पेशंट डॉक्टरांकडे जातो आणि म्हणतो डॉक्टर मला खडा आहे, पण त्याला असं वाटतं की यातला म्हणजे रिनल स्टोन, मूत्राशयातला की जो खडा आहे म्हणा किंवा पित्ताशयातला जो खडा आहे तो एकच आहे असं त्याला वाटतं. बरेच वेळा असं होतं. तर त्याविषयी आम्हाला सांगा की ते एकच आहे का, की दोघांमध्ये काय अंतर आहे, आणि जरा फरक स्पष्ट करून सांगा. किडनी स्टोन हा किडनीमध्ये होतो. कॉमन प्रॉब्लेम आयदर सॉल्ट्स जास्ती होतात किंवा युरिन खराब आहे, म्हणजे युरिन कॉन्सन्ट्रेट असते, त्यामुळे तिथे ते क्षार राहून स्टोन जमा होतात. त्यामुळे युजली किडनी स्टोन जर
छोट्या प्रमाणात असेल आणि कुठे अडथळा नसेल तर युजली जास्ती पाणी पिऊन लोकल ट्रीटमेंट करून युजली ते स्टोन लघवी वाटे निघून जाऊ शकतात. मोठा स्टोन असेल तर येस, त्याला पण वेगवेगळ्या प्रकार आहेत ऑपरेशनचे, तर ते भाग वेगळा झाला. पित्ताशयातले स्टोन पित्ताशयामध्ये होतात. जरी ते उजव्या साईडला किडनी आणि उजव्या त्या वरच्या बाजूला पित्ताशय असेल तरी दोन्ही सिस्टीम्स वेगळे आहेत. पित्ताशयातले स्टोन पित्ताशय खराब झाल्यामुळे होतात. त्यामुळे म्हणजे त्यातलं पित्त खराब नाही आहे, ते पित्ताशय खराब आहे. तर त्यामुळे दोघांची ट्रीटमेंट मोडॅलिटी वेगळी आहे. छोटा स्टोन किडनीतला खालून लघवी वाटे जाऊ शकतो. पित्ताशयातला छोटा स्टोन जर खाली निघून गेला तर पहिलेच सांगितल्याप्रमाणे आयदर कावीळ किंवा स्वादुपिंडाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे कोणताही डॉक्टर विचार करणार नाही की बाबा तो छोटा स्टोन व्हावा आणि पुढे निघून जावा, कारण पुढे गेल्यानं वेगळ्या कॉम्प्लिकेशन्सला पेशंट सामोरं जातो आणि त्यांना तीच गोष्ट ते मॅनेज करणं थोडं त्रासदायक होतं. त्यामुळे हे दोन्ही सिस्टीम्स वेगळे आहेत. दोघांची ट्रीटमेंट प्रणाली वेगळी आहे आणि दोघांचे वेगवेगळे तपास आहेत. तर त्यामुळे त्या अनुषंगाने पुढचं आपल्याला ट्रीटमेंट करावी लागते. फारच छान डॉक्टर. आणि आम्हाला जर तुम्ही ते साईजेस सांगितले की म्हणजे किडनी स्टोन असेल तर तो किती चा असेल तर पास होऊ शकतो अंदाजे, युजली असं म्हणतात 6 मिलीमीटर मध्ये पर्यंत जाऊ शकतो. पण हे खूप मोघम वाक्य झालं. कधी कधी 3 ते 4 मिली पण अडकलेला बघितला आणि तो जात नाही. बरोबर. आणि कधी कधी 9 मिलीमीटर पण गेलेला बघितलं. त्यामुळे असं हे खूप मोघम गोष्ट की 6 मिलीमीटर जाऊ शकतो ॲव्हरेज. सर पुढे जर अडथळा नसेल तो जाणं बरोबर, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि पित्ताशय संदर्भात काय असं सांगता येईल? पित्ताशयामध्ये प्रॉब्लेम तोच आहे. छोटा की मोठा ट्रीटमेंट एकच राहते, ती शस्त्रक्रिया असते. छोटा जास्ती प्रॉब्लेम तो पुढे जाऊन अजून पित्ताच्या नळीमध्ये अडकून कावीळ किंवा पॅन्क्रियाटिस होऊ शकतो. मोठा फक्त गॉलब्लॅडरमध्ये कॉम्प्लिकेशन्स करतो. तर त्यामुळे छोटे किंवा मोठे, सिंगल किंवा मल्टिपल पित्ताशयामध्ये स्टोन असेल त्याचं योग्य ते ट्रीटमेंट युजली शस्त्रक्रिया असते. मित्रांनो, KEM मुंबई हॉस्पिटलमधले डॉक्टर समीर रेगे आज आपल्यासोबत आहेत. सर्जन आहेत आणि आपला आजचा विषय आहे पित्ताशय आणि निगडीत जे विकार आहेत त्याच्या रिलेटेड आहे. तर या संदर्भात काही शंका असतील, प्रश्न असतील तर कृपया मला फोन करून ते प्रश्न विचारा. तर इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर. प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. मी डॉक्टर निखिल शासने आपलं हार्दिक स्वागत करतो. आणि आज आपल्यासोबत KEM मुंबई रुग्णालयातले डॉक्टर समीर रेगे जे की सुप्रसिद्ध असे सर्जन आहेत ते आपल्यासोबत आहेत आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत. पित्ताशयाचे विकार आहेत आणि त्याच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत त्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत. डॉक्टर साहेब, ब्रेकवर जाण्याच्या आधी तुम्ही आम्हाला सांगत होतात की पित्ताशयात एक छोटा किंवा मोठा खडा असू शकतो किंवा भरपूर खडे असू शकतात. तर त्या निगडीत लोकांच्या मनात गैरसमजुती किंवा मिथ असतात, तर त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. पित्ताशय खराब झाल्यामुळे युजली त्यात स्टोन्स बनतात. कॉमन पेशंट जेव्हा येतो तेव्हा खूप कॉमन प्रश्न विचारतो की बाबा डॉक्टर हा मला स्टोन आहे, हा कधीपासून आहे? याचा अंदाज बांधणं खूप अवघड आहे. एक स्टोन आहे तर तुम्ही म्हणता शस्त्रक्रिया लागेल. एक स्टोन आहे तरी 30 शस्त्रक्रिया आणि मल्टिपल आहेत तरी 30 शस्त्रक्रिया. उत्तर आहे हो. का? कारण शेवटी हा पित्ताशय खराब झाला आहे, त्याचे आकुंचन व्हायची कॅपॅसिटी कमी झाली. जेव्हा ती कॅपॅसिटी कमी झाली तो एक आहे का मल्टिपल त्यांनी आम्हाला फरक पडत नाही. कारण शेवटी ॲज अ सर्जन किंवा एका डॉक्टर म्हणून आम्ही विचार करतो की पेशंटला तो स्टोन राहून पुढचे कॉम्प्लिकेशन्स होऊ नयेत. जर सिंगल स्टोन आहे, मोठा स्टोन आहे, तो पित्ताशयाच्या तोंडदेशी अडकून त्याचे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. जर तुम्हाला नमूद करायचं झालं तर तिकडे अडकून ते जे पित्त येणारं पित्त येत नाही, त्यामुळे त्यात व्हाईट बाईल म्हणतात, त्यात म्युकस निर्माण होतं आणि तो फुगीरपणा येतो. तो जास्ती फुगीर झाला की त्याचा आयदर रक्तपुरवठा बंद होतो, त्यामुळे तो गँग्रीनकडे जाऊ शकतो, किंवा त्यात इन्फेक्शन झालं तर त्यात एम्पायमा होऊ शकतो. सो दॅट कॅन ऑल लीड टू इमर्जन्सीज ऑफ गॉल ब्लॅडर. जेव्हा मल्टिपल स्टोन्स आहेत, छोटे स्टोन्स आहेत, एखादा स्टोन खाली निघून गेला तर त्या लिव्हरच्या पुढच्या नळीमध्ये येतो. आता तुम्ही म्हणाल जेव्हा नळीमध्ये आला तेव्हा कावीळ झाली, आम्ही फक्त औषधांनी ट्रीटमेंट देऊ, ती बरोबर ट्रीटमेंट नाही.
का? कारण हा पुढच्या नळीला अडथळा आहे. अडथळा असेल तो क्लिअर केल्याशिवाय पित्ताशयाची ट्रीटमेंट होणार नाही. लोक म्हणतील बाबा तो स्टोनचा आम्ही पुढची नंतर करू, तुम्ही पहिले पित्ताशयाचं ऑपरेशन करा. ते करणं योग्य नाही. का? कारण शेवटी तुम्ही जो अडथळा, जो स्टोन पुढे निघून गेलाय, तो लिव्हरच्या नळीला अडथळा आहे आणि तो अडथळा अशा जागी आहे जिकडे पित्त त्या नळीला जॉईन होतं. जर आम्ही काही कारणास्तव त्याचं ऑपरेशन केलं गेलं आणि जर स्टोन तिकडे राहिला तर शेवटी पेशंटला जॉन्डिस राहील आणि त्याच्या ऑपरेशनच्या नंतर तोच एंडोस्कोपी करून ती नळी, तो दगड काढणं हा मार्ग राहील. जेव्हा एक कॉम्प्लिकेशनमध्ये पुढचं कॉम्प्लिकेशन वाढत राहतं. तर त्यामुळे कोणताही सिंगल स्टोन किंवा मल्टिपल स्टोन्स, फायनली जर कळलं की पुढच्या बाजूला स्टोन गेलेलं नाही आहे आणि पेशंट बाकी अदरवाईज ओके, शेवटी पित्ताशय काढणं हीच शस्त्रक्रिया हा मार्ग राहतो आपल्याला. फारच छान डॉक्टर समीर. इथे आपल्याला या वळणावर फोन आलेला आहे. साई नीताजींचा कल्याणहून फोन आहे. नमस्कार साई नीताजी, आपला प्रश्न विचारा. स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात. माझे 2 प्रश्न आहेत. जे लोक वृद्ध आहेत, म्हणजे रिटायरमेंटला आलेले 55च्या पुढचे घरामध्ये, तर त्यांचा आहार कसा असावा? कारण त्याच्यात एक समस्या अशी आहे की जर फायब्रस डाएट नाही ठेवला, म्हणजे रेग्युलर भाजी इतरांना असते तशी वाढली, तर त्यांना कॉन्स्टिपेशन होतं आणि डॉक्टर लोक नारा लावतात की फायब्रस डाएट वाढवा, कोथिंबीर खा, पालेभाज्या खा. ते दिली तर त्यांची ऍसिडिटी वाढते. आणि ह्याच लोकांचा दुसरा एक प्रॉब्लेम असा आहे की पावसाळ्यामध्ये ढेकरं, गॅसेस होणे असे प्रकार होतात. तर हा वाताचा विकार आहे का पित्ताचा? कारण गृहिणीला फार अडचण पडते तिघांचे 3 वेगवेगळे डाएट बनवताना. भाजी, नोकरीवाल्यांचे डब्याचे डाएट वेगळे, वृद्धांचे वेगळे. हे जरा सांगा. धन्यवाद. बरोबर, चालेल, धन्यवाद. आपला प्रश्न एकदम छान आहे. आता बघूया डॉक्टर समीर आपल्याला काय सांगतायत ते. मॅडम, तुमचा प्रश्न खूप योग्य आहे, पण आपल्याला ॲक्च्युली तिसरी इयत्तामध्ये शिकवलं जातं की संतुलित आहार प्रत्येकाला खाणं गरजेचं आहे. आता आपण आपल्या सोयीस्करपणे तो चेंज करतो. एक गृहिणी घरी राहणारे वेगवेगळे पदार्थ करते, ऑफिसला जाणारे आपल्याला डब्यात न सांडणारे पदार्थ करते आणि बाकी वयस्कर लोक ज्यांच्या बिचारे त्यांना कवळी लागलेली असते ते जे सहजपणे चावता येईल असे पदार्थ खाऊन आपला वेळ घालवतात. आता प्रत्येक माणसाला एक पाणी पिण्याची गरज असते, तेलकट मसाला थोडं त्यातल्या प्रमाणात खाण्याची गरज असते आणि एक विशिष्ट प्रकारे फायब्रस फूड गेलंच पाहिजे, कारण त्यांनी शौचाला मदत असते. कारण त्यांनी शेवटी मल तयार होतं आणि मल झाल्यामुळे कॉन्स्टिपेशन अवॉइड होतं. आता जर तुम्ही ॲसिडिटी कशामुळे होते? ॲसिडिटी एक तर अवेळी खाण्यामुळे होते. पहिली गोष्ट, डोक्यात टेन्शन म्हणजे डोक्याला हात लावून बसायची गरज नाही, पण नको ते विचार, अपुरी झोप, शांत झोप न लागणे. नंतर अवेळी खाणं, अवेळी मसाला, तिखट मसालेदार खाणं, जे आपला रोजचा आहार नसेल तिकडून डेव्हिएट होणं आणि काय ते कुठेतरी जाऊन एकापेक्षा जास्ती खाणं, या गोष्टीमुळे अपचन होतं आणि त्याला आपण शेवटी ॲसिडिटी हे नाव दिलं जातं. कोणत्याही माणसाला जर एक संतुलित आहार जर दररोज घेतला गेला तर शक्यतो काही प्रॉब्लेम होत नाहीत. पण आपल्या दैनंदिन दिवसामध्ये अनेक प्रॉब्लेम असतात, अनेक प्रकारे आपल्याला गोष्टीला सामोरं जाणं असतं. त्यामुळे कुठे ना कुठेतरी आपण आहाराकडे आणि पाणी पिण्याकडे हेळसांड करतो आणि त्याच्यामुळे अनेक प्रॉब्लेम होतात. आता तुम्ही प्रश्न केला की पावसाळ्यामध्ये होतं, बरोबर आहे, कारण पावसाळ्यामध्ये हे वयोवृद्ध लोक स्वतः जीवाला घाबरतात, कुठे पडू म्हणून बाहेर जात नाहीत, त्यामुळे त्यांचा शारीरिक व्यायाम तेवढा नसतो. तर त्यामुळे वेळच्या वेळ खाणं त्यांना जमत नाही, त्यांचा आहार कमी झाला असतो. त्यामुळे त्यांना थोडंसं आपण मोटिवेट केलं पाहिजे की ॲटलिस्ट थोडं फिरणं गरजेचं आहे, त्यांना लागलं सपोर्ट द्या, काठी द्या, पण आणि त्यांना एक व्यवस्थित प्रत्येक गोष्टीत थोडं माणसाला प्रत्येकाला थोडं मसाला पण गरज आहे, फायब्रस अत्यंत गरज आहे, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स नक्कीच गरज. त्यामुळे प्रत्येक जर संतुलित आहार केला गेला तर खूप फरक पडेल याला पचनक्रियेसाठी. फारच छान डॉक्टर समीर, आणि चांगला प्रश्न होता. तर सार आपल्याला असं सांगता येईल की अयोग्य वेळी जर आपण योग्य खाल्लं किंवा योग्य वेळी अयोग्य खाल्लं तर आपल्याला अपचनाचा त्रास होऊ शकतो. तर पुढे जाऊया सर, आणि हा जो पित्ताशयाच्या खडेविषयी आपण बोलत होतो त्याच्या लक्षणाविषयी थोडं आम्हाला सांगा की कसं कळणार की बाबा हा त्रास गॉलस्टोनचा आहे. प्रश्न जरा अवघड आहे, कारण अनेक लोकांना असं असतं की पित्ताच्या स्टोन असतात
ते आयदर जनरल हेल्थ चेकअपला जातात किंवा दुसऱ्या कारणास्तव सोनोग्राफी करतात आणि त्यांना तो स्टोन मिळतो. पहिला प्रश्न येतो, बाबा आम्हाला स्टोन आहे, आम्हाला कळलंच नाही. कारण अनेक लोकांना हे स्टोन्स असतात आणि कळत पण नाहीत. बरोबर. काही लोकांना पोट फुगीसारखं वाटतं, कारण जेव्हा खाल्लं तेव्हा तो पित्ताचा स्टोन हलतो, कारण ते गॉलब्लॅडर आकुंचन पाहावं लागतं आणि स्टोन हलतो. बरोबर. काही तो एवढा सिव्हिअर हलतो की पोटात उजव्या बाजूला वरती खूप दुखतं आणि ते पाठीत जातं. जर तो स्टोन कधी तिकडे त्या तोंडाशी अडकून बसला तर दुखून कधी खांद्यात दुखायला लागतं, कारण त्याचं ते नर्व एक्सप्रेशन तिकडे असतं. काही लोक इस्पेशली डायबिटिक्स, त्यांना पेन फॅक्टर कमी असतो, त्यामुळे स्टोन तिकडे एक इन्फेक्शनचा सोर्स राहतो. आणि डायबिटिक्स इस्पेशली कॅन प्रेझेंट विथ सेप्सिस, त्यामुळे ताप येत राहतो, लोकांना कळत नाही काय येतो. आणि इव्हेंच्युअली जेव्हा ते आयदर फिजिशियन किंवा सर्जन करतात आणि एक सोनोग्राफी तेव्हा कळतं की पित्ताशय फुगीर झालेलं आहे आणि त्यात स्टोन अडकलेलं आहे. काही पेशंट दुर्दैवाने डायरेक्टली ते स्टोन पुढे नळीत जाऊन मिळतात, त्यामुळे ते जॉन्डिस किंवा पॅनक्रेटिस येतात. पॅनक्रेटिस सिव्हिअर पेन असतं, पेशंटला कधी दम लागू शकतो, पोटात दुखतं, पाठीत दुखतं. त्यामुळे असं सांगणं अवघड आहे की पित्ताशयामध्ये हेच सिम्पटम्स सापडले जातात. खूप कधी वेग असतात सिम्पटम्स, ॲसिडिटी असल्यासारखे असतात आणि कधी ॲक्यूट पेन येतात. त्यामुळे सांगणं कधी खूप अवघड होतं की हेच सिम्पटम असतील तर पित्ताशयात स्टोन्स आहे. बरोबर. तर मित्रांनो, आपण स्लाईडमध्ये बघितलं पण की हिरव्या रंगाचा जो पोर्शन दाखवलेला तो आपला पित्ताशय होता, वरती लिव्हरची चित्र दाखवलेलं. तर चित्रासोबत सरांचं जे एक्सप्लेनेशन आहे, तर जेव्हा पुढली स्लाईड येईल तेव्हा फोटो काढून घ्या, म्हणजे तुम्हाला छानपणे सर जसं एक्सप्लेन करतात ते तुम्हाला कळेल. हाय बघा, हा जो हे जे चित्र आहे त्याच्यात हिरवंवालं जे आहे ते गॉल ब्लॅडर, ज्याला आपण पित्ताशय म्हणतो, वरती लिव्हर आहे आणि ती जी नळी जी आपल्या ज्या स्मॉल इंटेस्टाईनला आहे त्याला येऊन मिळते, तर त्या रिलेटेड. तर आता जाऊया पुढे. हे बघा, गॉल स्टोन रिलेटेड पण आपण बघितलं, जे पित्ताशयाचे खडे होतात. आणि एक सर विचारायचं होतं की बऱ्याच जणांना असं वाटतं की पित्ताशयाचे ते खडे, जसं आपण म्हणतो की ट्युबरक्युलोसिस हा भारतीयांच्या लाळेमध्ये असतोच, तसं पित्ताशयाचे खडे हे प्रत्येकाच्या पित्ताशयात असतात किंवा, तर काय सांगाल, हे सत्य आहे का नाही, गैरसमज? जेव्हा पित्ताशयात स्टोन होतात दॅट इटसेल्फ मीन्स की पित्ताशय काम करत नाही. बरं. सो नॉर्मल माणसाच्या पित्ताशयात स्टोन नसला पाहिजे. हां, कधी तुम्ही सोनोग्राफी ऐकलं असेल की स्लज नावाचा प्रकार मिळतो. स्लज म्हणजे बेसिकली माती की जेव्हा स्टोन निर्माण व्हायला बाकी. तुम्ही विचार, मग स्लजची ट्रीटमेंट तीच आहे का? नाही. स्लजला युजली ट्रीटमेंट लागत नाही, त्याला युजली काही गोळ्या दिल्या जातात जेणेकरून ते जे पित्त आहे ते अजून पातळ केलं जातं आणि युजली तो स्लज कमी होऊ शकतो. हां, जर स्लज खूपच जास्ती प्रमाणात असेल किंवा त्याला मायक्रोलिथिस म्हणजे छोटे स्टोन्स, जर ते स्टोन खाली गेले आणि जेव्हा पित्ताच्या जे स्वादुपिंडाच्या नळी मिळाले तर पॅनक्रियास होऊ शकतो. तर त्यामुळे त्यांना कधी ट्रीटमेंट लागू शकते. हां, जेव्हा स्टोन झाले तेव्हा युजली त्याला शस्त्रक्रिया हाच उपाय राहतो. बरोबर. डॉक्टर समीर आपल्याला छान माहिती देत आहेत आणि इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर घेऊया एक छोटीशी विश्रांती. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आणि मित्रांनो, भरपूर पाऊस पडतोय, जिकडे तिकडे पाणी साचतंय आणि आपण बघतो की पाणी साचलं की त्याच्यावर डास अंडी घालतात आणि आपण वेगवेगळे आजार बघतो की डेंग्यू बघतो, मलेरिया बघतो. आणि मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की हा जो डास असतो ती मादी असते आणि ती मादी जी डास असतो तो जेव्हा चावतो तेव्हा ते रक्त पितं आणि ती स्वतःसाठी नाही तर तिच्या पिल्लांसाठी पित असते. तर कधी डास मारताना विचार करा की ती तिच्या पिल्लांसाठी मारते. तर गमतीचा भाग वेगळा आणि तेच पिल्लं मोठी होऊन तुमचा रक्त पिणं. तर मार दिया जाय या छोड दिया जाय. तर मित्रांनो, गमतीचा भाग बाजूला ठेवूया, पण डेंग्यू हा आजार बळावतो आहे. प्लेटलेट्स पटकन खाली जातात, ॲडमिशन्स लागतात. तर आज 10 ऑगस्ट आहे आणि आज डेंग्यू प्रतिबंधात्मक असा दिवस आहे. तर त्याविषयी बघूया एक ध्वनी चित्रफीत, पाहूया एक ध्वनी चित्रफीत. सध्या देशात डेंग्यू पसरत आहे.
ते टाळण्यासाठी लोक विविध पद्धती अवलंबवत आहेत. हा एक गंभीर आजार आहे ज्यापासून आपण सर्वांनी सुरक्षित राहणं आवश्यक आहे. एका अहवालानुसार जगभरात 400 दशलक्षाहून अधिक लोक या रोगामुळे आपले प्राण गमावतात. दुसरीकडे 10 ऑगस्ट हा दिवस डेंग्यू प्रतिबंधात्मक दिन म्हणून साजरा केला जातो. याचा उद्देश लोकांना डेंग्यूचा फैलाव आणि उपचारांबद्दल जागरूक करणं आहे. डेंग्यू रोग डास चावल्यामुळे होतो, पण भारतात तो ब्रेक हाडांचा ताप म्हणून ओळखला जातो. डेंग्यू हा एक विषाणूजन्य रोग आहे जो एखाद्या व्यक्तीला एडिस डासांच्या चाव्याद्वारे संक्रमित होतो. एका अहवालानुसार डेंग्यूमुळे दरवर्षी सुमारे 5 लाख लोक रुग्णालयात दाखल होतात. डास चावल्यानंतर त्वरित एका आठवड्यानंतर त्याची लक्षणं दिसून येतात. रुग्णाला 2 ते 7 दिवस जास्त ताप येतो. त्याचवेळी लक्षणांमध्ये अचानक उच्च ताप, तीव्र डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणं आणि डोळे हलवताना वेदना, स्नायू, शरीर आणि सांध्यातील वेदना, छाती आणि वरच्या अंगावर गोवरसारखे पुरळ येणं, चक्कर येणं, मळमळ, उलट्या होणं अशा लक्षणांचा समावेश होतो. शरीरावर रक्ताच्या गुठळ्या येतात आणि शरीरात पांढऱ्या रक्तपेशींचा अभाव होतो. तर लहान मुलांमध्ये डेंग्यू तापाची लक्षणं प्रौढांच्या तुलनेत सौम्य असतात. बरं, तर मित्रांनो, डेंग्यू मलेरियापासून आपल्याला वाचायचं आहे आणि पावसात पाणी आजूबाजूला साचू द्यायचं नाही आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवून आपल्या विषयाकडे वळूया. आजचा विषय जो आहे तो पित्ताशय निगडीत जे विकार आहेत आणि त्याच्यावर होणाऱ्या सर्जरीज किंवा शस्त्रक्रिया, आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर समीर रेगे, जे KM रुग्णालय मुंबईचे प्रसिद्ध असे सर्जन आहेत. तर सर, आपण पित्ताशयाच्या खड्यांविषयी बोलत होतो, गॉलस्टोनच्या ऑपरेशनविषयी बोलत होतो. तर ऑपरेशन करण्यापूर्वी कुठल्या तपासण्या किंवा इन्व्हेस्टिगेशन किंवा कसं डायग्नोज करायचं त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. पित्ताशयातले स्टोन डायग्नोज करायला एक सिम्पलसा सोनोग्राफी लागते. पोटाच्या त्या सोनोग्राफी कॅन डायग्नोज गॉलस्टोन्स. रादर त्याच्यामध्ये पुढच्या नळीमध्ये स्टोन गेला आहे की नाही हेही कळतं. खूप पेशंट असे येतात की डॉक्टर CT स्कॅन करून बघा, तुम्हाला स्टोन यात कन्फर्म आहे का. तर CT स्कॅनमध्ये जरूरत नाही आहे की प्रत्येक गॉलस्टोन सापडेल. हां, जर खूपच कन्फर्म करायची इच्छा झाली डॉक्टरना तर MRI, जो MRCP म्हणतात, जो स्पेसिफिकली लिव्हर, गॉल ब्लॅडर आणि पॅनक्रियासाठी करतो, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त त्याची सेन्सिटिव्हिटी जास्त चांगली आहे. पण एक नॉर्मल डायग्नोस आणि विदाऊट कॉम्प्लिकेशन असतील तर एक अल्ट्रासाऊंड पोटाचा केला असेल त्याच्याने ते स्टोन्स डायग्नोज होतात. हां, शस्त्रक्रियेच्या पहिले काही ब्लड टेस्ट लागतात, ज्याच्यामध्ये सर्जन पहिले बघतो बाबा की हा बाबा लिव्हरच्या दृष्टीने काही परिमाण आहेत की पुढे स्टोन गेला नाही आहे आणि लिव्हर बाकी त्यात चांगलं आहे. आणि मग बाकी पेशंटसाठी भूल द्यायला जे काही तपास लागतात त्या टेस्ट लागतात. फारच छान डॉक्टर. इथे या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे शिवानंदजींचा निपाणीहून. नमस्कार शिवानंदजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार साहेब. फार लोकांच्या मध्ये रोजचा पित्ताचा त्रास सुरू असते. त्यामध्ये लोक काय करतात की पित्ताचा त्रास आलाय, मळमळ आलाय म्हणून लगेच तुम्ही रोज पित्ताची गोळी खायची सवय लागलेली आहे. पण काही लोकांना कसं पित्तामुळे पोट खचवणे, शौचास साफ न होणे असे उद्भवतात. आणि काही लोकांच्या मध्ये पित्ताचे खडे म्हणून असतात साहेब. मग ते पित्ताचे खडे कशामुळे होतो हे पाहिजे माहिती. आणि रोजचं पित्ताची गोळी खाण्यामुळे आपल्या शरीरावर काय वाईट परिणाम होऊ शकतोय काय, आणि त्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे असा माझा प्रश्न आहे बघा साहेब. बरं, धन्यवाद शिवानंदजी. आपल्या प्रश्नासाठी डॉक्टर समीर काय सांगणार? शिवानंद साहेब, प्रश्न चांगला आहे, पण मी 2 प्रकारे उत्तर देईन. दररोज पित्ताची गोळी खाण्यापेक्षा पित्त कशामुळे होतं हे कळणं गरजेचं आहे. आता पित्त जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा हे ॲसिडिटीमुळे होऊ शकतं, पण त्याच पेशंटला जर पित्ताशयात स्टोन असेल तर आम्ही पित्ताशयाच्या स्टोनमुळे पण हे सिम्पटम्स होऊ शकतील हे गृहीत धरतो. हां, जेव्हा दररोज गोळी खाणं योग्य आहे का? नाही. का? कारण जेव्हा तुम्ही दररोज ही गोळी खाता तेव्हा आपल्या पोटाचं ॲसिड लेवल तुम्ही नॉर्मलपेक्षा खाली आणता.
जेव्हा देवानी का निर्माण केलं ते ॲसिड आपल्या पोटामध्ये, कारण काही आपले विटॅमिन्स आहेत आणि पचनक्रिया ही योग्य प्रकार झाली पाहिजे. तुम्ही जर ती एका लेवलपेक्षा मुद्दामून खाली आणणारा, स्वतःला त्रास होतोय म्हणून, तर ते क्षार किंवा ते विटॅमिन्स ॲब्सॉर्ब होत नाहीत. आता जर तुम्हाला तेव्हा पित्ताशयामध्ये स्टोन आहेत आणि तुम्ही त्याची ट्रीटमेंट फक्त पित्ताची गोळी खाऊन करणार असाल, ते योग्य नाही. का? कारण शेवटी कधी ना कधीतरी त्या पित्ताशयाचं तुम्हाला कॉम्प्लिकेशन होऊ शकतं आणि त्या कॉम्प्लिकेटेड केसमध्ये शेवटी तेच ऑपरेशन, कॉम्प्लेक्स ऑपरेशन तयार होतं. त्यामुळे जेव्हा तुम्हाला माहिती आहे ज्या पित्ताशयात स्टोन आहेत, तर तेव्हा या पित्ताचं कारण ते स्टोन्स हे गृहीत धरलं जातं. जास्तीत जास्त पेशंटला एक एंडोस्कोपी करून घ्यायची गरज आहे, जेणेकरून अल्सर नाही हे कन्फर्म होईल. पण त्याच्यानंतर पित्ताशयाचं ऑपरेशन करून घेणं गरजेचं राहील. फारच छान डॉक्टर समीर. आणि पित्ताशयाच्या खड्यांविषयी आपली चर्चा चालू आहे आणि आत्ताच आपण तपासणीविषयी चर्चा केली. तर डॉक्टर साहेब, या पित्ताशयाच्या खड्यांवर, गॉलस्टोनवर काही असा रामबाण असा इलाज आहे का? रामबाण इलाज शस्त्रक्रिया. बेसिकली असं नाही की तुम्ही म्हटलं तुम्हाला क्लिअर कट की बाबा खूप तेलकट मसाला खाल्ल्यामुळे तुम्हाला हे होतं, तर तुम्ही तेलकट मसाला बंद करणार का? पूर्णच बंद करणार का? आयुष्य बंद करणार का? किंवा तुम्हाला सपोज किडनी स्टोनसाठी म्हणतात बाबा पालेभाज्या खाल्ल्याने किडनी स्टोन होतात, पण तुम्ही जास्ती पाणी पिलं तर जे काही वेस्ट प्रोडक्ट्स निघून जातील. त्यामुळे असं काही नाही की तुम्ही पालेभाजी पूर्णतः बंद करण्याची गरज आहे. त्यामुळे प्रिव्हेन्शन पॉसिबली यू कॅन डू, कारण तुम्हाला माहीतच नाही कोणत्या कारणास्तव होतं. तर त्यामुळे जर झाले तर तेव्हा ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये जर गॉल ब्लॅडर फंक्शनिंग असेल, छोटा 1 सेंटीमीटर छोटा स्टोन असेल, तर तेव्हा काही गोळ्या दिल्या जायच्या, जेणेकरून असं म्हटलं जायचं की ते स्टोन्स छोटे होतील आणि निघून जातील. आय सी 2 प्रॉब्लेम्स. त्याला गॉल ब्लॅडर फंक्शनिंग लागतं, त्या गोळ्यांचा असर किती होईल माहीत नाही, किती दिवस गोळ्या घेणार माहीत नाही, होईलच की नाही माहीत नाही. आणि जर स्टोन छोटा होऊन खाली निघून गेला तर कावीळ होईल. जर गॉलस्टोनमुळे जर कावीळ झाली असेल किंवा पॅनक्रियास झालं असेल, तर असं नाही की फक्त तो स्टोन काढून तुम्ही तुमचं गॉल ब्लॅडर वाचवू शकता. नाही. जर तुम्हाला पेशंटला गॉलस्टोनमुळे कावीळ झाली असेल किंवा गॉलस्टोन पॅनक्रियास झाला असेल आणि जर ती पुढची नळी साफ केली गेली, तर त्याच्यानंतर गॉल ब्लॅडरचं ऑपरेशन करणं गरजेचं पडतं. त्यामुळे असं नाही, म्हणून आम्ही जेव्हा म्हणतो की बाबा पित्ताचे स्टोन आहेत, सध्या कॉम्प्लिकेशन्स नाहीत, तर ऑपरेशन केलेलं बरं. पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन करून त्याचेच कॉम्प्लिकेशन ट्रीट करून जीवाला धोका पत्करून अजून रिस्की ऑपरेशन पित्ताशयाचं करणं हे सोयीस्कर पद्धत नाही. डॉक्टर समीर, बऱ्याच वेळेला पेशंट असं म्हणतात की लेझरची सर्जरी करायची आम्हाला किंवा लॅप्रोस्कोपिक सर्जरी करायची आहे, तर खरंच काय असं असतं का? म्हणजे दोन्ही एकच आहेत का, लेझरची सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपी, ज्याला आपण दुर्बिणीने शस्त्रक्रिया म्हणतो? तर त्याविषयी थोडं आम्हाला मार्गदर्शन करा. लेझर शस्त्रक्रिया पित्ताशयाच्या ऑपरेशनला करत नाहीत. लेझर कॅन नॉट बी अप्लाइड ऑन स्किन. म्हणजे ते पोटाच्या आतपर्यंत जाऊ शकत नाही, लेझरचा कंट्रोल नसतो. लेझर शस्त्रक्रिया युजली हिमोरॉइड्स म्हणजे पाईल्स किंवा काही कॅन्सर्स त्यांना वापरतात, कारण इट इज अ व्हेरी प्रिसाईज सर्जरी. नॉर्मल माणूस जेव्हा आमच्याकडे करतो बाबा लेझर, तेव्हा आम्ही गृहीत धरलं जातं की हे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया आहे, कारण दुर्बिणी पूर्वीच्या काळी 90 दशकामध्ये पर्यंत हे सर्जरी ओपन करायची. सिनियर सर्जन डॉक्टर श्रीखंडे, डॉक्टर बापट या लोकांनी ह्या सर्जरीज फेमस केल्या, ज्याच्यामुळे पेशंट्स पित्ताशयाच्या हातानं बरे व्हायचे. त्याच्यानंतर जसं तंत्रज्ञान विकसित झालं, तेव्हा पेशंटला जेव्हा ओपन सर्जरीमुळे पूर्ण मध्यापासून उजव्या साईडला खालपर्यंत स्कार यायचा, पेशंटला नंतर ऑपरेशन दुखायचं, कारण ते मसल कटिंग असायचं. दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेमुळे 3 किंवा 4 भोकांमध्ये किंवा जास्तीत जास्त 5वं एखादं भोक लागतं, ज्याच्यामुळे युजली एक बेंबीमध्ये आणि बाकी 3 भोकं केले जातात, जेणेकरून हे अख्खं ऑपरेशन केलं जातं. लोकांच्या समजुती पण अशा असतात की बाबा पित्ताचे अर्धवट काढलं जाईल. तसंही नाही. शेवटी लॅप्रोस्कोपी फॉलो सेम प्रिन्सिपल्स जे ओपन सर्जरीमध्ये केले जातात, तेच प्रिन्सिपल. पण हा एक वेगळा मार्ग आहे, ज्याच्यामध्ये पेशंटला दुखणं कमी होतं, कॉस्मेटिकली बरं होतं. दुखणं कमी असल्यामुळे पेशंट लवकर बरा होतो, लवकर घरी जातो आणि लवकर कामाला लागतो. त्यामुळे लॅप्रोस्कोपी
चा ॲडव्हान्टेज असा आहे की पेशंट त्यातल्या त्यात लवकर बरा होऊन घरी जातो आणि चेस्ट रिलेटेड जे काही कॉम्प्लिकेशन्स असतात ते त्यातल्या त्यात बरे होतात. अनेक लोक अजून प्रश्न विचारतात की बाबा माझ्या पेशंट मी ऐकलं आहे की लॅप्रोस्कोपीमध्ये घेतलं आणि त्यांनी ओपन केलं. प्रत्येक पेशंट जेव्हा लॅप्रोस्कोपीला घेतला जातो तेव्हा मी तर प्रत्येक पेशंटची SOS ओपन सर्जरी म्हणून कन्सेंट घेणार. का? कारण अनेकदा असं होतं की जेव्हा आम्ही लॅप्रोस्कोपी करताना आत पोटात गॅस टाकतो त्या गॅसच्या दुष्परिणामामुळे कधी कधी पेशंट टॉलरेट करत नाही. हा एक. कधी कधी आतला प्रॉब्लेम वेगळा असतो. कधी कधी घाण चिकटलं असतं, आतडे चिकटले असतात आणि त्या कारणास्तव जर आम्हाला वाटलं की बाबा पेशंटला याच्यामध्ये जास्ती धोका असेल तर तेव्हा ओपन करणं रास्त पडतं. कारण हे सगळ्या गोष्टी पेशंटचं हित गृहीत धरून ठरले असतात. त्यामुळे मी कधीच म्हणणार नाही की कोणत्याही सर्जनने म्हणावं मी 100% लॅप्रोस्कोपीच करीन, कारण तेव्हा तो पेशंटला कुठेतरी आपण धोक्यात टाकतोय. माझ्यासाठी पेशंट महत्त्वाचा. हां, 99% विल ऑलवेज अटेम्प्ट की पेशंट दुर्मिळीत शस्त्रक्रियामुळे बरा होईल. पण जर कधी काही कारणास्तव ओपन लागलं तर ती वाईट नाही. फारच छान डॉक्टर समीर. इथे या वळणावर आपल्याला अजून एक फोन आलेला आहे. मिलिंदजींचा फोन आहे बोरिवलीहून. नमस्कार मिलिंदजी, आपला प्रश्न विचारा. स्वागत आहे कार्यक्रमात. हा, माझा असा प्रश्न आहे की माझं वय 67 आहे आणि बरं. माझ्या गॉलब्लॅडर मध्ये गेले अनेक वर्ष स्टोन आहे. फार पूर्वी एकदा मी किडनीसाठी म्हणून तपास करायला गेलो होतो, तर तेव्हा काय म्हणतात त्याला त्यांना असं Gallstone. लक्षात आलं की माझ्या किडनीत काही नाही आहे, पण गॉलब्लॅडर मध्ये एक छोटासा स्टोन आहे. बरं. सो दॅट वॉज समथिंग अराउंड 15 mm, मग सिंगल स्टोन. बरं. नंतर तो वाढत जवळजवळ 21 मिलीमीटर झाला. आता तो स्टोन मी मध्ये दुसऱ्या कुठल्या तरी कारणासाठी गेलो होतो तेव्हा तो स्टोन पुन्हा 17 mm वर आलेला आहे. बरं. तर तो स्टोन मला एका डॉक्टरने सांगितलं का तो कीप इट ॲज अ ऑर्नामेंट. जेव्हा तुम्हाला फार दुखायला किंवा काय त्रस्त झालं तरच त्याला ऑपरेट करा. बरं. तर मला तुमचं मत पाहिजे याच्यावर. चालेल. म्हणजे धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. एक दागिना म्हणून जपून ठेवा असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या डॉक्टरांनी. तर तुमचं काय मत आहे? मिलिंद साहेब, ही एक चांगली गैरसमूज आहे की आपण आपल्या शरीरामध्ये एक स्टोन दागिना म्हणून ठेवणं. बाहेर लावलात सोन्यामध्ये तर खूप चांगलं राहील. प्रॉब्लेम असा आहे, जे मेजरमेंट केले जातात अनेक वेळेस सोनोग्राफी गाईडेड असतात, तर त्यामुळे जो सोनोग्राफी करतो तो प्रोब जरा फिरला की त्याचे हे रफ एस्टिमेट्स असतात. नाव तुम्हाला कारण कळलं पाहिजे की तुम्हाला पित्ताशयात स्टोन का झाला आहे. पित्ताशयात स्टोन झाला हे पित्ताशय न काम केल्यामुळे. आता जर तो जो मोठा स्टोन असेल आणि जर त्या तोंडाशी अडकला तर कधी इमर्जन्सी येईल हे माहीत नाही. तुम्हाला सुदैवाने अजून पण आलं नाही, ही चांगली गोष्ट आहे. पण एक लक्षात घ्या, पित्ताशयाच्या स्टोनचं शेवटी ऑपरेशन हाच इलाज असतो. वयानुसार तुमचे काही ना काही ते मेडिकल प्रॉब्लेम्स येणार आहेत. जर तेव्हा दुर्दैवाने तुम्हाला पित्ताशयाचं पण कॉम्प्लिकेशन झालं आणि तेव्हा तेच ऑपरेशन इमर्जन्सी करावं लागलं, तो धोका कैक प्रमाणात जास्त असेल. त्यामुळे माझं सिन्सिअर रिक्वेस्ट असेल की कोणत्या ते तुम्ही तुमच्या चांगल्या सर्जन दाखवून घ्या आणि माझ्या मते योग्य ती, कारण कॉम्प्लिकेट झाल्यानंतर ओपन लॅप्रोस्कोपी सर्जरी जी होते ती ओपन व्हायचे चान्सेस वाढतात. जर इन्फेक्ट झालात तर अजून त्रासदायक. त्यामुळे जेव्हा कॉम्प्लिकेशन नाही आहेत, तुम्ही अदरवाईज अनअदरवाईज फिट आहात, तेव्हा त्याचा योग्य ट्रीटमेंट केलेली बरी. त्यामुळे इट्स प्रिफरेबल तुम्ही ऑपरेशन करून घेतलेलं बरं. डॉक्टर समीर, माझा पुढचा प्रश्न पण त्याच रिलेटेड होता की समजा एखाद्याने ऑपरेटच नाही केलं तर त्यांच्या जीवाला काही धोका आहे का किंवा काही कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात त्याविषयी थोडंसं. थोडं पुस्तकी ज्ञान पाजळतो. डायरेक्ट फक्त पहिले पित्ताच्या स्टोनमुळे स्टोन जर अडकला, जसं मी म्हणलं की पित्त लिव्हरमधनं येतं आणि पित्ताशयात जातं आणि ते कॉन्सन्ट्रेट होतं. जर तोंडाशी जर स्टोन अडकला असेल तर तेच पित्त येत नाही. त्यामुळे पित्ताशय त्याचं स्वतःचं म्युकस तयार करतं आणि ते मोठं फुगून बसतं, कारण त्याचा प्रवाह बंद झालेला आहे. ते प्रवाह बंद झाल्यामुळे पेशंटला दुखतं आणि आम्ही युजली सर्जन म्हणून ते गॉलब्लॅडर हाताला लागायला लागतं. त्याला आम्ही म्युकोसिल म्हणतो. बरं. जर ते अजून फुगत राहिलं तर त्याचा रक्तपुरवठा बंद होतो आणि त्याच्यामुळे कधी कधी गँग्रीन होऊ शकतं. आणि पेशंट जर डायबिटिक असेल किंवा पेशंटची स्वतःची प्रतिकारशक्ती कमी असेल तर त्याच्यामध्ये इन्फेक्शन होऊन त्याला एम्पायमा म्हणतात. या तिन्ही याच्यामध्ये तेच ऑपरेशन त्रासदायक होतं. पुस्तकी ज्ञान वाढवायला
खूप लॉंग टर्म जर स्टोन राहिला तर असं म्हणतात की त्यात कॅन्सरचं प्रमाण जास्ती आहे. तुम्ही म्हणा प्रत्येक गॉलस्टोनला कॅन्सर होतो का? नाही. पण ज्यांना कॅन्सर आहे त्यांच्यामुळे गॉलब्लॅडरचं स्टोन्स सापडलेलं आहे. त्यामुळे गृहीत धरलं जातं की लॉंग टर्म जर गॉलस्टोन्स असतील त्यांच्यामध्ये कॅन्सर होण्याचे चान्सेस असतात. तर त्यामुळे जेव्हा हे इझिली करेक्टेबल कॉज आहे, जेव्हा एक लॅप्रोस्कोपीने आज ऑपरेशन केलं तर शक्यतो उद्या नाही तर मॅक्झिमम परवा घरी जातो पेशंट, विशेष प्रॉब्लेम्स होत नाहीत. तर त्यामुळे जे इझिली करेक्टेबल कॉज आहे तर आय थिंक इट कॅन बी इझिली डन अँड पेशंट कॅन बिकम ऑल राईट. हे आहेत डॉक्टर समीर रेगे, KEM मुंबईचे सर्जन. आणि डॉक्टर साहेब, तुम्ही म्हटल्याप्रमाणे समजा आम्ही सर्जरी केली तर मग त्याच्यानंतर असं काही आहे का की पचनाचे प्रॉब्लेम होणार आहेत किंवा आमचं वजन वाढेल वगैरे असे काही समज असतात, तर त्याविषयी थोडं मार्गदर्शन करा. कॉमनली लक्षात घ्या, जेव्हा हे पित्त जे लिव्हर निर्माण करतं आपल्या पचनक्रियेसाठी डायल्यूट पित्तच अवेलेबल असतं. आपण जेव्हा तेलकट किंवा हेवी खातो किंवा खूप जास्ती खाल्लं गेलं तेव्हा ते पचनक्रिया करायला पित्ताशय आकुंचन पाहून घट्ट पित्त अवेलेबल होतं. पित्ताशयात स्टोन झालाय म्हणजे ते घट्ट पित्त अवेलेबल नाही. बरं. नाव जेव्हा आम्ही गॉलब्लॅडर काढतो, कारण पित्ताशय काढावं लागतं, तेव्हा आम्ही पेशंटला सांगतो बाबा 6 आठवडे तरी तुम्ही तेलकट मसाला खाऊ नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकत्र खाऊ नका. जे काही तुमचा आहार आहे तो थोड्या 2-2 तासांनी खा, म्हणजे पचनक्रिया थोडी सोयीस्कर होईल. आणि 6 आठवड्यानंतर तुम्ही जर थोडं तुमचा नॉर्मल जेवायला लागलात, म्हणजे तेलकट मसाला थोडासा ॲड केला, तर तुम्हाला कळतं की बाबा हे खाल्ल्यानंतर मला जास्त त्रास होतो. त्यामुळे तो व्यक्ती स्वतःहून ती थोडेसे कमी घेतो आणि बाकीच्या गोष्टी नॉर्मल. त्यामुळे पित्ताशय काढल्यानंतर पचनक्रियेमध्ये विशेष फरक पडत नाही. तुमचा प्रश्न आहे की लोक म्हणतात की बाबा माझं वजन वाढतं त्यामुळे मला पित्ताशय काढायचं नाही, त्यांनी माझा अव्यय खराब होतो. अव्यय कोणी काढत नाही. जेव्हा स्टोन झाला आहे म्हणजे तो प्रॉब्लेमॅटिक आहे आणि तेव्हाच ते काढणं गरजेचं पडतं. वजन वाढीचं कारण नाही. पण येस, जेव्हा गॉलब्लॅडर स्टोन्स युजली हायपोथायरॉइड पेशंटमध्ये होतात आणि तेव्हा पित्ताशय काढलं जातं, तेव्हा पेशंटला कळतं की आता मी काहीही खाऊ शकतो, त्यामुळे खाण्यामुळे वजन वाढणारच. त्यामुळे ते पित्ताशय काढण्यामुळे नाही, आपल्या आहारामुळे येते. फारच छान. डॉक्टर साहेब, इथे आपल्याजवळ अजून 5 मिनिटं आहेत, तर जास्तीत जास्त ज्ञान आपण वाटूया आणि जास्तीत जास्त मित्रांनो आपल्याला ज्ञान हे स्पंजसारखं शोषून घ्यायचं आहे. तर पुढला प्रश्न की 40 नंतर मग जसं लोक शुगर रेग्युलर करतात तसं तुम्ही काही सजेस्ट कराल की एवढं वय झाल्यानंतर तुम्ही ही रेग्युलर कुठली टेस्ट करायला पाहिजे, रुटीन टेस्ट करायला पाहिजे, ज्याने हा गॉलस्टोनचा त्रास आहे की नाही किंवा त्याच्या स्वास्थ्याविषयी आपल्याला कळेल? ॲज अ प्रोटोकॉल आय वुड नॉट सजेस्ट की पीपल शुड ऑलवेज हॅव वन सोनोग्राफी. बरोबर. पण एक प्रोटोकॉल असतो की बाबा 40-85 नंतर जर फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम नाहीत तर एक जनरल चेकअप करून घ्यावा, आपले शुगर बघून घ्याव्यात, कोलेस्ट्रॉल बघून घ्यावा. तेव्हा जर पुरुष असेल तर बाबा प्रोस्टेट बघितलं जातं आणि तेव्हाच एक गॉलब्लॅडर स्टोन किंवा अजून बाकी काही प्रॉब्लेम आपल्याला नाही आहेत त्या जाणून घ्याव्यात. कारण जर काही असेल, हे सगळे कसं आहे, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. बरोबर. जर तुम्हाला कळलंच तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे तर ते त्या घटकेला त्यापासून आपण इम्प्रूव्ह करू शकतो आणि त्याची ट्रीटमेंट घेऊन आपण निरोगी राहू शकतो. पण तुम्ही जर विचारलं की प्रत्येकाला करणं सोनोग्राफी गरजेचं आहे का? नाही. पण तुम्हाला जर असे ॲसिडिटी संदर्भात काही सिम्पटम्स असतील, तुम्हाला अपचन वारंवार होत असेल, तुम्हाला वारंवार ढेकर असतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल की बाबा मी काही खाल्ल्यानंतर खूप त्रास होतोय, तर तेव्हा माझ्या मते काही ना काहीतरी हे टेस्ट व्यवस्थित करून बघता येतील, जेणेकरून तुम्ही निरोगी राहाकडे वाटचाल कराल. फारच छान डॉक्टर समीर. आणि इथे मी तुमच्याच उत्तरातला एक मुद्दा विचारतो की आम्ही प्रिव्हेन्शन किंवा हे टाळू कसं शकतो की हे पित्ताशयाचे विकार नकोच आम्हाला, तर काय करायचं? अवघड प्रश्न आहे. कारण मला आहे की नाही गॉलस्टोन मला माहीत नाही, तर त्यामुळे आणि कोणत्या कारणास्तव होतो हे मला माहीत नाही. त्यामुळे एक संतुलित आहार घेणं गरजेचं आहे, वेळच्या वेळ खाणं गरजेचं आहे, नको ते टेन्शन डोक्यावर सांभाळू नका, व्यवस्थित झोपा, आनंदी राहा, व्यवस्थित खा आणि निरोगी राहा. त्यामुळे प्रिव्हेन्शन होणार आहे की नाही माहीत नाही. त्यामुळे जर काही आजार असेल त्याच्यात लवकर ट्रीटमेंट घ्या. त्यामुळे असं काही नाही की मी हे खाल्लं तर मला प्रिव्हेंट राहील. पण जर तुम्ही व्यवस्थित आहार घेतलात आणि मन शांत ठेवून शांत झोपलात तर शक्यतो काही प्रॉब्लेम होत नाही. फारच छान. आणि पुढचा प्रश्न असा आहे की
घरगुती काही उपाय किंवा आजीच्या बटवातले असं काही नुस्खा म्हणता येईल तर पित्ताशयाच्या हेल्थ रिलेटेड, तर स्वास्थ्याविषयी थोडं आम्हाला सांगा. आत्ता सांगितलं पण आजीतल्या बटव्यातलं एकच, वेळच्या वेळ जेवा, चांगलं जेवा. एकदा पित्त असं झाल्यानंतर तुम्हाला पर्याय नाही, कधी ना कधी तुम्हाला शस्त्रक्रिया करून घ्यावं लागेल. आयदर तुम्ही डॉक्टरांचं लवकर ऐकलं तर ते विदाऊट कॉम्प्लिकेशन्स ऑर विथ कॉम्प्लिकेशन्स ऑफ गॉलस्टोन्स. पण असं कोणतंच गोष्ट नाही की बाबा तुम्ही ही गोळी घेतली तर तुम्हाला पित्ताशयाचा तो स्टोन निघून जाईल आणि तुम्ही नॉर्मल व्हाल. त्यामुळे माझ्या मते जेवढं माणूस मनाने आणि तनाने स्वस्थ राहील, व्यवस्थित आहार घेईल, तो तेवढाच निरोगी राहील. फारच छान डॉक्टर. आणि जाता जाता आमच्या मित्रांना तुम्ही काय संदेश देणार की त्यांच्या आरोग्य संपदा त्यांची वाढायला? स्वतः खुश राहा, लोकांना खुश ठेवा, वेळच्या वेळ जेवा. सध्या तणाव खूप आहे, तणाव घेऊ नका. जेवढं आनंदी राहाल आणि स्वतः आजूबाजूच्या लोकांना आनंदी ठेवाल तेवढेच तुम्ही निरोगी राहाल. बरोबर. डॉक्टर साहेबांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे सुखी राहा आणि सुख द्या, आणि दुःखी नका हो आणि दुःख देऊ पण नका. तर मित्रांनो, हे आहेत डॉक्टर समीर रेगे, KEM रुग्णालयातले प्रसिद्ध असे सर्जन. डॉक्टर साहेब, तुम्ही इथे आलात, वेळात वेळ काढून आलात आणि आम्हाला या विषयावर छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या आरोग्य संपदाच्या टीमतर्फे तुमचे खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. मित्रांनो, 15 ऑगस्ट जवळ येतोय आणि हर घर तिरंगा अभियान, घरोघरी तिरंगा अभियान सुरू आहे. तर मी तर माझ्या घराच्या बाहेर काल तिरंगा लावलेला आहे. तर तुम्ही लावलाय का? जर नसेल लावला तर आपल्या जवळील पोस्ट ऑफिसमध्ये जा किंवा खादी ग्रामोद्योगचं जे केंद्र आहे तिथे जा आणि तिथे आपला तिरंगा घ्या आणि आपल्या घराच्या बाहेर लावा. आणि हा जो आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय तो आपण एकत्र उत्सवात साजरा करूया. तर आजचा आपला विषय पित्ताशयाशी निगडीत होता. तर आजच्या अंकात आपण इथेच थांबूया. पुढील अंकात एका नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार.